नाशिक रोड वडनेर येथील लष्करी वसाहतीत घराच्या अंगणातून श्रुतिक याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दिनांक 23 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. तब्बल 18 तासाच्या शोध मोहिमेनंतर बुधवारी दुपारी 3च्या सुमारास त्याचा मृतदेह याच वसाहतीतील जलगुंबाच्या परिसरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. वडनेर गेट भागातच महिन्यापूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी आयुष भगत या चिमुरड्याला बिबट्याने अशाच प्रकारे नेऊन त्याचा बळी घेतला होता. आता नवरात्रात श्रुतिकचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत असून या घटनेने जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम असून नागरिकात संताप व्यक्त होत आहे. श्रुतिकचे वडील गंगाधर हे लष्करी जवान आहे. श्रुतिक त्यांचा एकुलता एक मुलगा होता. गंगाधर याची 1 वर्षापूर्वीच नाशिक रोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये बदली झाली होती. हे कुटुंब मूळचे कर्नाटकचे असून सध्या येथे वास्तव्यास होते. दरम्यान मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास वडील गंगाधर हातात ताट घेऊन लाडक्या श्रुतिकला जेवू घालत होते. जेवण झाल्यानंतर ते ताट ठेवण्यासाठी घरात गेले. या क्षणाचा फायदा घेत झाडीमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रुतिकला उचलले. श्रुतिक जोरजोराने किंचाळू लागला. त्याच्या जोरदार किंचाळीने गंगाधर घराबाहेर धावत आले. तेव्हा बिबट्या त्याला ओढत नेताना दिसला. गंगाधर यांनी दुचाकीवरील हेल्मेट बिबट्यावर फेकून मारले. मात्र शेजारच्या केंद्रीय विद्यालयाच्या भिंतीवरून उडी घेत बिबट्या तेथून पसार झाला. श्रुतिकला बिबट्या घेऊन गेल्याचे समजताच आईने केलेला आक्रोश हृदय पिळून टाकणारा होता. दरम्यान श्रुतिकच्या शोधासाठी आर्टिलरीचं जंगल पिंजून काढले. सुमारे 300 अधिकारी त्याचा शोध घेत आहे. वन खात्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून जवानांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे.